पाटलांनी आतापर्यंत किती वेळा आंदोलनं केली आहेत ते आता पाहूया. 24 सप्टेंबर 2023 रोजी जरांगे पाटलांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. जरांगेंनी दिलेली पहिली डेडलाईन 24 ऑक्टोबर 2023 रोजी संपली. त्यानंतर राज्य सरकारमधील मंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती. परिणामी मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर 2023 ची नवी डेडलाईन दिली. त्यानंतर जरांगे पाटलांनी 20 जानेवारी 2024 रोजी मुंबईकडे कूच केली होती. परिणामी 27 जानेवारी 2024 रोजी मराठा आरक्षणाचा अध्यादेश जारी करण्यात आला. मात्र सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरीसाठी जरांगे आग्रही होते. त्यामुळे 2024च्या जून महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा उपोषण करण्यात आलं. राज्य सरकारनं 1 महिन्याची मुदत मागून घेतली होती. मात्र आरक्षणाबाबत काहीही घडलं नाही. त्यामुळे 20 जुलै 2024 पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करण्यात आली. 24 जुलै 2024 रोजी उपोषण मागे घेतलं गेलं. ऑगस्ट 2024 पर्यंत सरकारला डेडलाईन दिली गेली. त्यानंतर 17 सप्टेंबर 2024 पासून 6व्यांदा उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. आता 25 जानेवारी 2025 पासून 7व्यांदा या उपोषणाला सुरुवात झाली आहे.